नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. नमो महारोजगार मेळावा आहे. आपण कधी आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर भरली जाणारी पदे कोणती आहेत, निवड प्रक्रिया काय आहे, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, मेळाव्याचे दिनांक काय आहे, ठिकाण कोणतं आहे, टायमिंग, हे सर्व माहिती आपण इथे बघणार आहोत. संपूर्ण माहिती बघा. तुम्हाला जर नोकरीची गरज असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचेल. सो खूप मोठा मेळावा सुरू झालेला आहे. नमो महारोजगार मेळावा आहे. इथे जवळजवळ 23,400 पदांची मेगा भरती आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे लॉग इन करायची माहिती आहे, हे सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे जे पदं आहेत वेगवेगळे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट बघत असतो. डाक विभागातले नोकरी असू द्या किंवा ॲक्सिस बँकचे जॉब्स असू द्या किंवा इथे IT रिलेटेड जॉब असू द्या, प्रायव्हेट जॉब असू द्या, गव्हर्नमेंट जॉब असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण दररोज इथे बघत असतो. सो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण सविस्तर आजची माहिती बघून घेऊया. सो इथे जॉब फेअर आहे. खूप मोठी भरती निघालेली आहेत. दररोज वेगवेगळे अपडेट्स येत राहतात. सो आज सुद्धा नमो महारोजगार मेळावा यांच्याकडून ठाणे जिल्ह्यासाठी आलेला आहे. इथे तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही नक्कीच इथे साइन इन करू शकणार आहात. सो इथे हे लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा जाऊन चेक करायचं आहे. जॉब फेअर आहे, खूप मोठी भरती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या पेजवरती जाऊन तुम्ही इथे सर्च सुद्धा करू शकता जॉब अपडेट्स. आणि इथे वेगवेगळे पदं आहेत, जसं की रिलेशनशिप मॅनेजर आहे, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, इन्शुरन्स ॲडवायझर आहे, सिनियर टेलिकॉलिंग ऑफिसर आहे, BPO, CSE, CSR असे वेगवेगळे पदं आहेत. म्हणजे तुम्ही फक्त 7वी, 8वी ते 10वी किंवा ग्रॅज्युएटपर्यंत तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता आणि तुम्ही डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. सो इथे वेगवेगळे पदं आहेत, आपण बघून घेऊया. रिलेशनशिप मॅनेजरसाठी 250 जागा आहेत. इथले जे व्ह्यू क्रायटेरिया आहे ते आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होणार आहे. ही पूर्ण माहिती इथे येऊन जाणार आहे. एक्सपायरिंग ऑन 7 मार्च म्हणजे 7 मार्च हे लास्ट डेट असणार आहे. 250 जागांसाठी ओपनिंग आहे. त्यानंतर ठाणे मुंबई सब अर्बन मुंबई सिटीसाठी हे असणार आहे. फुल टाईम जॉब आहे. जनरल पद प्रकार, कामाचा प्रकार परमनंट आहे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे हाय क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट पाहिजे आहे हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. हे बघा इथं ग्रॅज्युएशन पाहिजे आहे हे सुद्धा माहिती ते सांगितलेलं आहे. क्रायटेरिया बँक्समॅन म्हणून सांगितलेलं आहे. नंबर ऑफ पोस्ट 250 सांगितलेलं आहे. नोकरीचे ठिकाण ठाणे, मुंबई सिटी, मुंबई सब अर्बन हे सांगितलेलं आहे. ही तुम्ही नक्कीच माहिती बघू शकता. आता जे सेकंड पद आहे बघा इथे सांगितलेलं आहे फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह. नंबर ऑफ वॅकन्सीज 50 आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स ॲडवायझर 83 आहे. सिनियर टेलिकॉलिंग ऑफिसर 250 आहे. त्यानंतर BPO, CSE याच्यासाठी सुद्धा 500 जागा आहेत. तुम्ही बघू शकता इथे. हे सुद्धा जनरल आहे. कामाचा प्रकार तुम्हाला इथे मेन्शन केलेला आहे. टेम्पररी आहे का परमनंट आहे, पदाचं स्वरूप कोणतं आहे हे माहिती दिलेलं आहे. हायेस्ट क्वालिफिकेशन फक्त HSC असेल तरी सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता. HSC किंवा SSC इथे क्रायटेरिया सांगितलेला आहे. त्यानंतर वॅकन्सी 500 लोकांसाठी आहे आणि इथे मिनिमम एज 18 आणि मॅक्झिमम एज 35 सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जे नोकरीचे ठिकाण आहे ते सांगितलेलं आहे मुंबई सब अर्बन आणि मुंबई सिटी. त्याच्यानंतर जे थर्ड पद आहे आपण एक एक करून बघतो. बॅक ऑफिस आहे, सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, फ्रंट डेस्क ऑफिसर आहे. इथे सुद्धा 500 पदं आहेत. हे सुद्धा 7 मार्च 2024 असणार आहे लास्ट डेट. टेम्पररी असणार आहे. जनरल आहे. त्यानंतर इथे टोटल एक्सपिरियन्स 0 मंथ सांगितलेला आहे. कमीत कमी HSC कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. मिनिमम एज 18 ते 40 वर्ष सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे नोकरीचे ठिकाण सांगितलेलं आहे. मुंबई सब अर्बन सांगितलेलं आहे. तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे पदं आहेत. तुमचं करिअर तुम्हाला कशात करायचं आहे किंवा तुमचं शिक्षणानुसार तुम्ही इथे नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. असे पुढे जाऊन तुम्ही अजून बघू शकता. ट्रेनी आहे. त्याच्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. IT इंजिनियरसाठी आहे. टोल ऑपरेटरसाठी आहे. 200 जागा आहेत टोल ऑपरेटरसाठी. त्यानंतर IT इंजिनियरसाठी आहे. हे सुद्धा आपण एकदा क्लिक करून ओपन करून बघूया. इथे सुद्धा 15 जागांसाठी ओपनिंग आहे. त्याच्यानंतर कमीत कमी क्रायटेरिया सांगितलेला आहे. HSC आणि कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग तुम्हाला आलं पाहिजे आहे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अजून बाकीच्या सुद्धा नोकरीचे प्रकार आहेत. म्हणजे इन्शुरन्स ॲडवायझर आहे, सिनियर टेलिकॉलिंग ऑफिसर 250 जागांसाठी आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता जनरल आणि परमनंट नोकरी आहे. टोटल एक्सपिरियन्स 0 म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही इथे
अप्लाय करू शकणार आहात. कॉल सेंटर असिस्टंट म्हणून तुमचं इथं काम असणार आहे. मिनिमम एज 20 आणि मॅक्सिमम एज 30 असं इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट जे आहे MS एक्झिक्युटिव्ह डिजिटल मार्केटिंगसाठी 100 आहेत जागा आणि इथे तुम्ही बघू शकता तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. टोटल एक्सपिरियन्स 0 मंथ्स म्हणजे ॲज अ फ्रेशर सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता आणि मिनिमम एज 18 ते 35 एज आहे हे सांगितलेलं आहे. इथे बघा जे तुम्हाला मेळाव्याचे दिनांक आहे 6 मार्च 2024 ते व 7 मार्च 2024 सांगितलेलं आहे. मेळाव्याचं ठिकाण दिलेलं आहे. तिथे सुद्धा मी तो ॲड्रेस आहे किंवा लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मेळाव्याचा वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. अर्ज करण्याचे शुल्क कोणतेही नाहीये म्हणजे नो फीज असणार आहे. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी पास, ITI, डिप्लोमा आणि विविध क्षेत्रातील पदवीधर पाहिजे आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला. थेट जे मुलाखत होणार आहे, थेट इंटरव्ह्यू होणार आहे, त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. ऑन टाइम तुम्हाला पोहोचायचं आहे आणि नोकरीचे ठिकाण सुद्धा सांगितलेलं आहे. ठाणे, मुंबई असं मेन्शन केलेलं आहे. भरपूर सारे पदं आहेत. खूप मोठी तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. जर जॉबची गरज असेल तर नक्कीच तुम्हाला जायचं आहे आणि तिथे ॲप्लिकेशन करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हे लिंक्स पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते. एकदा नक्की चेक करा. थँक्यू.